आणि मी असा मुंगीसारखा तोडवणार. आजोबा आलं का घर आपलं? आजोबा घर आलं का आपलं? हा येत आता येत आहे. चला वा रे वा रामभाऊन बलभीम पाटील म्हणे मी समुद्राच्या समुद्र खाली पार करणारा माणूस वाघाच्या काळजाचा जसं पाणी पाणी झालं तलवार बघितलं ना. वार पठ्ठ्यानो कशा गंमत केली सगळ्याला जागा ठेवायसाठी. पण शेवट बाळ्याच गावची राखण करणार आहे. या काळात झोपून देत नसतो तर बघा गंमत काय चोरी होती बाळ्या असताना गावात. बालिश बायका तपटपटला हे धिंगाणा करते ते ना. मी असा मी तासा येऊन द्या काय करू गावात चोरी तूच कसा. हा येला होय असाची दमकावतो ना एका ठोक्यातच बोंबाला पाहिजे. संजू चोर धरूच आपण. धरून आहे. आईला ह्यांच्या नुसती तिथं बडा ह्यांच्या ते मी चोराला मारीन खालाच करीन. मी सरपंचने गेले आता सुभाषरावला गाठतो बघतो. रामभाऊ काय काळजी करू नका बरं का. इथं तंटामुक्त अध्यक्षाच्या आळीमध्ये ना टाचणी जरी वाजली ना टाचणी तर इथं ह्या अध्यक्षाला कळणार चोराची तर काय हिंमत आहे. आणि चोराची हिंमत तंटामुक्तीचा अध्यक्ष बघितले बहादूर आहेत गाड्या गावात लोक. बाळासाहेबांना झोपून द्या ना त्या. पाटील इकडे तिकडे काय अंधारात बघताय? रामभाऊ डोळ्यात तेल घालून जागावं लागल नाहीतर आंगलं टीच. रामभाऊ काय भेटाय? आपण आहे की रामभाऊ तुम्ही काळा गोगल कशा रातचं घातलाय? पाटील शेळी लोक कसा काळा गोगल घालतात त्याचं कारण माहितीये का? आठवत नाही. गोगल काळ्या गोगल मधनं सगळं दिसतं पण पुढच्या माणसाला कळत नाही तू कोणाकडे बघतोय. तसं चोरांना फसवायसाठी मी घातलाय. चोरांकडे मी गोगल मधनं बघितलं तरी त्यांना कळणार नाही कोणाकडे बघतोय. त्यांना वाटतं दुसरीकडेच बघताय आणि त्याचं लक्ष नसलं की असं टाकायचं. ती आयडिया आहे बरं का. चोरवाला कोणी असा म्हणतो. हा. रामभाऊ हो. तुम्ही घाबरत नाही ना? हा. अहो रामभाऊ कधी कोणाच्या बाप जन्म घाबरलाय का? पाटील एकदा मी एकदा थंडीत आपण एकदा मी जाम होतो तर चुकून मी आपलं औषध आहे म्हणून बंदुकीचीच गोळी खाल्ली होती तरी मला काय झालं नव्हतं. मी भेटतोय. बरं पाटील आता इथं माझ्या इथं 2 तास बसू. हे झालं की तुमच्या घरी 2 तास बसू. परत माझ्या घरी 2 तास. परत तुमच्याकडे 2 तास. आणि दिवस उगायला तुम्ही तुमच्या घरी आंघोळीला आणि मी माझ्या घरी आंघोळीला. तसंच करायचं. अहो तुम्ही इथं काय करताय? काय मुळीच तलवार आमच्या गाड्याला विरोधकांनो काय कटकार सण घेऊन आला राच नाही 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 चोरट्यांनी. खरंच चोर आहेत रामभाऊ. तलवार आपल्या गावात चोर आले तुम्ही कशाला पाय लावून पळत आला? मी हाव सुटी द्यायची. सगळं घेतलं बाबा. सगळं घेतलं आपण ओजी व्हायची आणि 1 खडा मिळायचा. एकच की बाबा ते मागच आहे. ए पप्या टब्या तोंडाची
असा भुनभुन का ना मागं भुनभुन केलीस तर अरे का माझ्या एकट्यासाठी चाललंय काय हे काय राहिलं बिलं तर परत यायला लागलं आपलं काय राहत नाही राहिलं घेतलं सगळं. छोट्या तुझ्या घरनं कोंबडी आणली ना ते तू उद्या सकाळ माझ्याकडून पैसे घेऊन जा द्यायचं पण का सांगतो या का अरे आमची ते कोंबडी जर गेली ना तर सोक्ष मोक्ष वाक्य तिथं आळीत आमच्या हुडका हुडकी चालती माहिती हे द्यायला पैसे उद्याच्या अरे आमचं भाऊ दिवसात न 10 वेळा खिशात पैसे मोजून ठेवत्यात पण आतापर्यंत भाऊला कळलंय का गाणा एवढा आईस कशावर करतोय ते आताच घे उद्या देणार नाही. होय का तू कटाप तू माझी सोच नसलं तर कटाप देतात मला माहिती बर चल कुलूप लाव की कुलूप आणि आमच्या घराला अरे वाघाचं घर आहे ही कुत्र्यांची ताकद आहे का दारात यायची अरे कोराड आहे ना आता आधी चोर शिरले सगळीकड आणि लाव का नाही कुलूप लाव आम्ही तू अजून लय कच्चा या गाण्याच्या घरात यायचं म्हणजे 10 वेळा विचार करून यावा लागेल त्यांना अरे असा तुकडा पाडू ना कोराड कसली इथं बघितली का अरे एवढा बी आत्मविश्वास कोणी दिली तुला माहितीये का मधल्यांचा आप्पा आहेत ना माळावर त्यांच्याकडे बनवून घेतली स्पेशल आमच्यासाठी मी पण घेणार पण घे ऍड्रेस देतो तुला पाटील सरपंच आणि संजू म्हणला की चोर आल्या पळत आली नाटकं केल्यास त्याने आपण जागा राहू म्हणून हा गेले घरी झोपायला मला चोर दिसला का नाही रामभाऊ आडकी त्यानं कानच कापतो त्यात आणि मी असा मुंगी सारखा सोडवणार आजोबा आलं का घर आपलं आजोबा घर आलं का आपलं हा येत आता येत आहे चला वा रे वा रामभाऊन बलभीम पाटील म्हणे मी समुद्राच्या समुद्र खाडी पार करणारा माणूस वाघाच्या काळजाचा तसं पाणी पाणी झालं तलवार बघितलं ना वार पठ्ठ्याण्णव कशा गंमत केली सगळ्याला जागा ठेवायसाठी पण शेवट बाळ्याच गावची राखण करणार आहे या काळात झोपून देत नसतो तर बघा गंमत काय चोरी होती बाळ्या असताना गावात तर भाऊची कपडे तर कोणी फेकले भाऊ अयो अयो आमची चोरी भाऊ बर का अण्णा मी बघितलं लय डेंजर आहे ते तलवार आहे एवढी अहो अध्यक्ष मी तर एका ठोक्यातच पाडला होता बोंबलत होता असा चिंबावणार हो पण निसटला हो नाहीतर मी तानात लय गेलो हा. पळून गेलोय ते अहो मी अख्खं गाव हिंडलो कुठंच दिसलं नाही चोर दिसला असता तर गोळीच गाडली असती असा अंगाव आला माझ्या आणि मी असा पुढे आलो की असा जिसरट पळाला की गावलाच नाही. तुम्हाला कसं काय सगळ्यांना दिसला सुभाषराव हा पाटील मी चाललो होतो हा मी अक्षरशः त्यांना म्हणे हॅन्डसाप हा हा त्याला खोटं खोटं फासवाय गेलो ह्यो तलवारीनं नरड कापीन थांब जाग्यावर आहे बरं का जावाय दाडची आपलं तेवढ्या बाबतीत असं थांबलं जे गोंगाट जे सुटलं हा 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 का हो पाटील सुभाषराव अक्षरशः तुम्ही तरी त्याला धराय पाहिजे तर राव मला सुचलं नाही मिळेल दारू पिलतो पळून गेलंय पळून नाही तर असं जे चित्र असतं ना अहो पण माझी इथं तलवार लावली कासलं नाही तर माझा पावशेर रागा सांडलाय तिथं दाखवू का तुम्हाला नेऊन तिथं अहो अशी तलवार मोडून टाकायची नाही हो त्याची. मी पिलतो ना माझी ताकद चालली नाही राव तुमच्यासारखे दारशी होय तेव्हा मी राव
माझ्या तावडीतून सुटला व. नाहीतर- काय झालं गणा? अरे गणा काय मारला झालं? ना, मारला काय चोर झालं तो. गणा? वाया टाक तुला. बरं का हा. वा, आपल्या घरची चोरी झाली हा? काय गेलंय भाऊ काय केलं काय माहित नाही भाऊ. मोकळं झालंय सगळं. भाऊ हे तर कपडे पडले होते तुमची. माझे कपडे इथं पडले होते. मला काय वाटतं रामभाऊ माहितीये का तुमचं घर फोडलंय चोरट्यांनी म्हणजे चोरटी लांब कुठे गेली नाही. बरोबर अहो, अध्यक्ष, पण आजच्या गावाची घर सोडून आमच्याच कशाला हो गरीबाचं घर फोडायचं. मला सुभाषराव मला तोच प्रश्न भरलाय चोराच्या घरी चोरी कशी केली अहो, कसं तरी अरे मला चोर म्हणतोय रे सुभाषराव बघितलं का चोराची हिंमत झाली ना माझी कपडे सुद्धा न्यायची. अण्णा हा? मी काय काय नाही म्हणतोय रामभाऊ कपड्याचा वास येत असेल म्हणून तिने लिहिलंय. ए बाळ्या वास नाही इंटरनॅशनल पोडारी कशाला म्हणतात ही भांडायची वेळ नाही अण्णा. पण घरात काय गेलंय काय नाही नंतर बघू आधी कुठं चोर शिरलाय बघा. भाऊ मला वाटतंय चोरांचं दात तुमच्याकडे कुचीच आहेत. दातानी कुलूप तोडलंय आवाज सुद्धा होऊन दिला नाही. ठेवून लावलं होतं का पण सुभाषराव मला काय वाटते माहिती का ह्याच्या घरात चोरीला जाण्यासारखं काहीच नसेल त्यामुळे चोर ए बायका बाळ्या बाळू काका, चला, आता बरंच काय वेळ- असतं पण आता आमची तारांबळ झाली अण्णा, म्हणून लोक घालवाय. चोरटी इथं गावात चोर असतात. चला लवकर.